अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, नवीन अपडेट आलेली आहे। अंगणवाड्या आता झेडपी शाळेमध्ये स्थलांतरित होणार आहेत आणि याची प्रोसेस सुरू झाली आहे। नेमकी ही प्रोसेस कशी चालणार आहे, कशा प्रकारे अंगणवाड्यांना झेडपी शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्याचबरोबर मुलांना जे की अंगणवाडीतील बालकं आहेत त्यांना शाळेतील सुविधा मिळणार का, की त्यांच्या सुविधा त्यांना मिळणार, की इतरही कोणत्या सुविधा त्यांना मिळणार आहेत, त्याचबरोबर जे शाळेची इमारत आहे त्यामधल्या जे खोल्या आहेत त्या कोणत्या खोल्या मिळणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या अंगणवाड्यांना या शाळेतील खोल्यांमध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे, याबद्दलचा व्हिडिओ आपला राहणार आहे। आणि संपूर्ण या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बघा, शासन निर्णय आलेला आहे आणि त्यानुसारच आता स्थलांतरण होणार आहे। आता यामध्ये नेमकं या शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे, जिल्हा परिषद शाळेत जे काही अंगणवाड्या आहेत त्यांचं विलीनीकरण होणार आहे का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की शासन निर्णय आता आलेला काही दिवसांअगोदर फक्त तोंडी सांगण्यात येत होतं की अंगणवाड्या ज्या आहेत हे जिल्हा परिषदेमध्ये विलीन होणार आहेत किंवा मग जिल्हा परिषदेतील शाळेमध्ये त्या स्थानांतरित करण्यात येणार, परंतु अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला नव्हता। परंतु अधिकारी जे मंत्री होते ते आपले तोंडी स्वरूपात असे सांगत होते, परंतु आता मात्र त्याचा शासन निर्णय आलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत, कशा प्रकारच्या अंगणवाड्या आणि कोणत्या अंगणवाड्या या झेडपी शाळेतील ज्या वर्ग खोल्या आहेत त्यामध्ये स्थलांतरित होणार आहेत, काय काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर असेच अपडेटेड नवनवीन व्हिडिओ आणत असतो। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा ताईंनो, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 104 नागरी प्रकल्प व 449 ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण 553 बाल विकास प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,669 एवढी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या विविध विषयासंदर्भात दिनांक 24/8/2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खोल्या रिक्त असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरण करण्याबाबतचे धोरण तयार करून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर तुम्ही बघू शकता की या अगोदरच दिनांक 24/8/2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्येच ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही अशा अंगणवाडी जे केंद्र आहेत ते नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त खोली असल्यास, बघा यामध्ये 2 पॉईंट आहेत, ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही त्या आणि त्यांच्या जवळील जिल्हा परिषद शाळेत जर जी इमारत आहे जिल्हा परिषद शाळेची त्यामध्ये जर खोल्या रिक्त असतील, रिकाम्या खोल्या असतील, तरच त्या अंगणवाड्यांना त्यामध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे। अगर त्या शाळेमध्ये जर रिकामी खोली नसेल तर मग त्या अंगणवाड्यांना स्थलांतरित करण्यात येणार नाही। आता कोणत्या अंगणवाड्यांना स्थलांतर करणार हे सुद्धा पुढे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर शासन निर्णय बघून घेऊया। सर्वात आधी काय लिहिलेलं आहे यामध्ये, तर बघा शासन निर्णय काय आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरणास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर धोरणाची अंमलबजावणी खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात यावी। बघा अटी आणि शर्ती काय आहेत, एक आहे सदर धोरण जी अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या जागेत, समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरिता लागू राहील। बघा आता सर्वात मेन हा मुद्दा की सर्वच अंगणवाड्या स्थलांतरित करण्यात येणार नाही आहेत ज्या स्वतःच्या इमारतीमध्ये नाही आहेत, ज्यांना भाड्याच्या इमारतीमध्ये अंगणवाडी केंद्र भरवल्या जात असतात, त्याचबरोबर समाज मंदिर इत्यादी ठिकाणी ज्या अंगणवाडी केंद्र भरवल्या जात असतात त्यांनाच जे की
शाळेची जी इमारत असेल त्यामध्ये वर्ग खाली असतील, रूम खाली असतील तर त्यामध्ये त्यांना स्थानांतरित करण्यात येणार आहे, इथं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. तथापि भाड्याच्या जागेतील समाज मंदिर इत्यादी ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रांपैकी ज्या अंगणवाडी केंद्रांच्या बाबतीत स्वमालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे, अशी अंगणवाडी केंद्रे स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी. तर बघा, स्वतःची मालकीची जर इमारत असेल आणि त्याचे बांधकाम जर राहिलं असेल तर तोपर्यंत, जोपर्यंत की त्या अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेच्या इमारतीमध्ये ही अंगणवाडी भरवली जाणार आणि नंतर जशी अंगणवाडीची इमारत उभी होणार तर ती परत येणार या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचे नियम आणि अटी शर्ती आहेत बघा. अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करायची आहे अशा ठिकाणांमधील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर असावे. बघा, सर्वच अंगणवाड्या सर्वच शाळेमध्ये स्थानांतरित होणार नाही आहेत, तर ज्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या 1 किलोमीटरच्या अंदर, ज्या 1 किलोमीटरच्या रेडियस दायऱ्याच्या अंदर येत आहेत त्याच अंगणवाड्या स्थलांतरित होणार आहेत. आणि कोणत्या ज्यांना स्वतःची इमारत नाही आहे, ज्या समाज मंदिरामध्ये किंवा भाड्या तत्वावर चालू आहेत त्या इमारतीमध्ये, तर अशा अंगणवाड्यांना जी जिल्हा परिषद शाळेतल्या रूम आहेत खाली त्यामध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर बघा, त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्यांव्यतिरिक्त वर्गखोली रिकामी शिल्लक असल्यास अशी वर्गखोली अंगणवाडी केंद्रांकरिता उपलब्ध करून देण्यात यावी. चौथा आहे, अंगणवाडीस वर्गखोली देताना शाळेतील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, क्रीडांगण, क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रातील बालकांकरिता वापर करण्याची अनुमती राहील. तर बघा, ही सुविधा जी आहे ही सर्व अंगणवाड्यांना मिळणार आहे जे स्थानांतरित होणार आहेत, ज्यामध्ये की जिल्हा परिषद शाळेमधले स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, क्रीडांगण, क्रीडा साहित्य या सर्वांचा उपयोग बालकांना आणि अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना होणार आहे. सदर वर्गखोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्याच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व व्यवस्था करण्यास महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील. अंगणवाडी केंद्राचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरण करण्याकरिता संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्यांचे अधीनस्थ गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्रांना स्थलांतरणाबाबतचा निर्णय घ्यावा. तसेच अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेच्या इमारतीमधील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्धोक असल्याबाबतची दक्षता घ्यावी. बघा, दक्षता काय घेण्यात यायची आहे की अंगणवाडी स्थलांतरित करताना झेडपी शाळेतील, जिल्हा परिषद शाळेची जी आपल्याला रूम मिळणार आहे किंवा खोली मिळणार आहे ती रिकामी खोली वापरण्यास योग्य आहे की नाही, किंवा धोकादायक तर नाही आहे, इमारत पडकी तर नाही आहे, किंवा जीर्ण तर नाही आहे, अशा प्रकारची सर्व त्या ठिकाणी पाहणी करूनच या सर्व अंगणवाड्यांना तिथं शिफ्ट करण्याची दक्षता घेण्याची इथं शासनानं परवानगी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तसंच जाता येणार नाही आहे. सर्व अंगणवाडी केंद्रांना जे इमारत आहे झेडपी शाळेची ती पाहणी होईल, तपासणी होईल, योग्य आहे की नाही, त्यानंतरच तिथं शिफ्ट केल्या जाणार आहे अंगणवाडी. तर बघा, इथं बघा, तदनंतर सदर वर्गखोली अंगणवाडी केंद्रांकरिता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुव्यवस्थित उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांनी घ्यावी. तसेच सदर वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांना वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी. तर बघा, जर झेडपी शाळेतील वर्गखोल्या जे आहेत बहुमजली इमारत असेल तर लहान मुलं आहेत आपल्या अंगणवाडीमधले, तर त्यांच्यासाठी खालचीच तळमजल्याचीच खोली रिकामी करून द्यावी असे सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अंगणवाडी केंद्र स्थलांतरित केल्यानंतर त्या शाळेची विजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेमार्फत विजेची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात यावी. बघा, वीज पुरवठा जो आहे शाळेकडूनच तुम्हाला मिळणार आहे. 9 आहे, जी अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्याकरिता वर्गखोली उपलब्ध नाही परंतु त्या शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता जागा उपलब्ध होत असल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम यंत्रणा यांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करावे. तर बघा,
ज्या शाळेमध्ये बघा, जसं तुमची अंगणवाडी एका ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणावरून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, परंतु त्यामध्ये आवार आहे खूप मोठं त्या शाळेमध्ये, परंतु वर्गखोली रिकामी नाही आहे. तर अशा ठिकाणी ज्या आवारामध्ये शाळेच्या एक इमारत बांधून अंगणवाडीपुरतं इमारत बांधून त्या ठिकाणी अंगणवाडी शिफ्ट करावी असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. इथं बघा एक आणखी मुद्दा आहे. ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वमालकीची इमारत आहे, परंतु इमारत जीर्ण अवस्थेत आहे व त्याकरिता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही, अशा अंगणवाडी केंद्रांचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोली उपलब्ध असल्यास स्थलांतर करण्यात येईल. तथापि सदर वर्गखोलीचे बांधकाम सुरक्षित आहे याबाबत पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच स्थलांतर करण्यात यावे. सदर धोरणाची अंमलबजावणी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने करावी. तर बघा, यासाठी समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष राहणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद हे सदस्य राहणार आहेत. गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व सदस्य राहणार आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सदस्य राहणार आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास जिल्हा परिषद सचिव सदस्य राहणार आहेत. तर अशा प्रकारे ही समिती गठीत करून सर्व आढावा घेऊन पाहणी करून त्यानंतरच अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिफ्ट होणार आहेत. आता मी वर तुम्हाला सांगितलेले कोणकोणत्या अंगणवाड्या शिफ्ट होणार, सर्वच अंगणवाड्या शिफ्ट होणार नाही आहेत. फक्त ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही आहे किंवा ज्या खुल्या जागेमध्ये भरत आहेत, मंदिरं जे असतील त्या ठिकाणी किंवा मग भाडेतत्वावर करत असतील, तर अशा अंगणवाड्यांना त्यांच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जे काही जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे त्या इमारतीमध्ये जर वर्गखोली रिकामी असेल तर त्यामध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे. अगर वर्गखोली रिकामी नसेल आणि आवार जर मोठा असेल तर त्या आवारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीची जी इमारत आहे बांधण्यात येणार आहे आणि तिथं या अंगणवाडीला भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व शाळेची सुविधा त्यांना मिळणार आहे. खेळ त्याचबरोबर खेळाचे साहित्य, वीज, पाणी, बिल, स्वच्छतागृह या स्वयंपाकगृह सर्व काही सुविधा ज्या आहे शाळेच्या अंगणवाडींना आता वापरण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे. परंतु विलीनीकरणाचं काय, तर विलीनीकरण होणार नाही आहे, कारण की शिक्षण संचालक यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडीचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामुळे अंगणवाडींचे विलीनीकरण जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही आहे. फक्त अंगणवाड्यांना जागा उपलब्ध नाही आहे म्हणून त्यांना झेडपी शाळेच्या इमारतीमध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे. परंतु अंगणवाडीवर विलीनीकरणाचा कुठलाही प्रभाव होणार नाही किंवा विलीनीकरण होणार नाही आहे. तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कुठलीही भीती नाही आहे. त्यांना त्यांचे कामकाज आहे ते रोजच्याप्रमाणेच करावं लागणार आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही आहे आणि इतरही काही समस्या त्यांना होणार नाही आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.